सारंग नावाचा घोडा होता आणि या घोड्यावरून राणीनं हे पहा या बाजूला या ठिकाणाहून या बाजूला खालती या बाजूला राणीने उडी घेतली होती। या ठिकाणी राणी दररोज दर्शनासाठी जात होती। फाशी दिलेली राणीने पाहिली आणि त्यानंतर हे फाशी घर राणीने बंद करण्याचं फरमान सोडलं। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर आणि युनिक ट्रॅव्हलर SP या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, मी आज येऊन पोहोचलो आहे उत्तर प्रदेशातील झाशी या ठिकाणी। आपल्याला हा समोर दिसत आहे तो आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा किल्ला। झाशी या शहरासाठी आपण रेल्वेने महाराष्ट्रातून दिल्ली जाणाऱ्या कोणत्याही रेल्वेने येऊ शकतो। झाशी स्टेशन पासून हे अतिशय जवळ असणारं अंतर आहे। अगदी 20 रुपयामध्ये टमटमने आपण या ठिकाणी येऊ शकतो। लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, झांसी वाली राणी थी, झांसी वाली राणी थी। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर इंगोले आणि आज आपण झाशीच्या राणीचा किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्या पाठीमाग जे आपल्याला दिसत आहे हे किल्ल्याचं आत्ताचं प्रवेशद्वार आहे, परंतु हे प्रवेशद्वार झाशीच्या राणीच्या वेळेस नव्हतं। नंतर इंग्रजांनी हे प्रवेशद्वार बनवलेलं आहे। तसं तर हा किल्ल्याचा मागचा भाग आहे आणि या ठिकाणी इंग्रजांनी हे प्रवेशद्वार आता बनवलेलं आहे। कारण याचं कारणही एक तसं वेगळं आहे, कारण या ठिकाणाहून कोणीही नागरिकांनी, त्या काळच्या सामान्य नागरिकांनी प्रवेश करू नये यासाठी हा असा हेतूने हे प्रवेशद्वार बनवलेलं होतं। आणि आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम दर्शन होतं, म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला पाहायला मिळतं ते आहे कडक बिजली तोफ। ही कडक बिजली तोफ सांगायचं म्हटलं तर ही आपल्या या देशातील 2 नंबरची सर्वात मोठी तोफ आहे। 1 नंबरची तोफ, भारतातील सर्वात मोठी तोफ ही जयपूरच्या जयगड किल्ल्यावर आहे, तिचं नाव जयवाण तोफ आहे आणि ही आहे ती कडक बिजली तोफ या नावानं ही तोफ आहे। या ठिकाणी हे पहा कडक बिजली तोफ। कडक बिजली तोफ विषयी थोडीशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवतो थोडी की या तोफेचं जे तोंड आहे ते सिंहाच्या आकाराचं आहे आणि खूप कलात्मक दृष्टीनं ही तोफ बनवलेली आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं की ही तोफ गौस खान चालवित होता। आता आपण ही तोफ पाहूया, प्रत्यक्ष तोफ पाहूया। या तोफेमध्ये या ठिकाणी हा गोळा फसून बसलेला आहे, पहा तोफेचा हा गोळा आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी हा गोळा फसून बसलेला आहे आणि पंचधातूची असलेली ही तोफ आहे। गौस खान या तोफेला चालवत असत आणि ही तोफ या ठिकाणी नंतर ठेवण्यात आलेली आहे। मुळात ही तोफ इकडच्या बाजूला वरती ठेवलेली होती, आता नंतर ही पाहण्यासाठी म्हणून काय केलेली आहे या ठिकाणी ठेवलेली आहे। आता बिजली तोफेनंतर किल्ल्याचा जो मधला भाग आहे, एंट्री आहे, ती करायची आहे। मित्रांनो, प्रत्येक किल्ला पाहताना त्याबाबत थोडासा इतिहास जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाईचं मूळ गाव जे म्हणताय ते मूळ जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि मोरोपंत तांबे असं
झाशीच्या राणीचं वडिलांचं नाव आहे. झाशीच्या राणीचा जन्म वाराणसी येथे झाला होता आणि त्यानंतर वयाच्या 13व्या वर्षी गंगाधर महाराज नेवाळकर जे झाशीचे राजे होते त्यांच्याशी वयाच्या 13व्या वर्षी झाशीच्या राणीचा विवाह झाला. आणि मग 13व्या वर्षापासून पुढे पहा की राणीने त्या लहानपणीच तलवारबाजी, घोडेस्वारी, दांडपट्टा, कुस्ती वगैरे सर्व कलामध्ये राणी पारंगत झालेली होती. आणि वयाच्या 18व्या वर्षी ज्यावेळी गंगाधररावांचं निधन झालं त्यावेळी राणीने या झाशीचा राज्यकारभार आपल्या हाती गेला. मित्रांनो, हा आहे किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करायचा मुख्य दरवाजा. आता इथून पुढे कोणताही दरवाजा नाही, हा मुख्य दरवाजा आहे. आणि या दरवाजाच्या समोर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गन दिसत आहे बघा, स्टेन गन दिसत आहे. ही स्टेन गन इंग्रजांनी या ठिकाणी, इथे एक स्टेन गन आहे आणि पलीकडच्या बाजूला एक स्टेन गन दिसत आहे. ही स्टेन गन आपण पाहू शकता, पहा स्टेन गन. अशा इंग्रजांनी 12 स्टेन गन या किल्ल्यावर लावलेल्या होत्या. त्यापैकी या 2 ज्या आहेत त्या खराब झाल्यामुळे त्यांनी इथंच सोडून दिलेल्या आहेत आणि ज्या आता प्रेक्षकांना पाहण्यासाठी, दर्शकांना पाहण्यासाठी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आता किल्ल्याच्या मध्ये आपण प्रवेश करूया. हे पहा, मुळामध्ये या किल्ल्याला लाकडी दरवाजे होते, परंतु इंग्रजांनी हे सर्व लाकडी दरवाजे मोडून टाकले आणि नंतर हे लोखंडी दरवाजे बनवलेले आहेत. हे पहा, या ठिकाणी याला असे सुळे सोडलेले आहेत. हे पहा, हे सुळे सोडलेले आहेत या ठिकाणी. हे सुळके सोडलेले आहेत आणि याची रचना बघा. ज्यावेळी हा दरवाजा लावला जाईल पूर्णपणे त्यावेळी इंग्रजांचा जो युनियन जॅक आहे, तो युनियन फ्लॅग जो आहे, झेंडा जो आहे तो तयार होईल. पुढे आणखीन लोखंडाचं इथं आणखीन एक गेट आहे, यावर सुद्धा अशीच डिझाईन आहे. किल्ल्यामध्ये एकदम प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिशादर्शक फलक आहे. समोरच्या बाजूला पंचमहाल आहे आणि इकडं गौसखान, जो आपण पाहिलेली जी कडक बिजली तोफ आहे, ही बिजली चालवणारा गौसखान, त्याची इकडे समाधी आहे. आणि या बाजूला आमोद पॅलेस आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, पंचमहाल पाहून घेऊया. पंचमहालानंतर मग त्याच्यानंतर बाकीचे सर्व इतर ठिकाणं आपल्याला पाहिजे आहे. पंचमहाल ज्या ठिकाणाहून राणीने घोड्यावर बसून उडी मारली होती ते ठिकाणही या ठिकाणी आहे. समोर आपल्याला जे दिसत आहे या ठिकाणी महाराजा गंगाधरराव यांचं सिंहासन ठेवलेलं असायचं आणि समोर ठिकाणी महाराजा गंगाधरराव यांचं सिंहासन ठेवलेलं असायचं आणि समोरच्या बाजूला जनता बसलेली असायचं. आमदरबार, जनतेचा आमदरबार, खुला दरबार या ठिकाणी गंगाधररावांचा, महाराजा गंगाधरराव यांचा खुला दरबार या ठिकाणी भरत असे. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर या ठिकाणी हा महाराजा गंगाधरराव यांचा दिवाणे खास होता, म्हणजे काही सरदार वगैरे जे आहेत त्यांच्याशी गुप्त बातचीत करण्यासाठी किंवा मीटिंगसाठी. आता हा बंद करून टाकलेला आहे आणि आता आपण जात आहोत, प्रवेश करत आहोत पंचमहालमध्ये. तर पंचमहालचं हे बोर्ड लावलेलं आहे. पंचमहाल
या पंचमहालामध्ये राणीचा दरबार भरला जायचा। हा वरून 2 नंबरचा मजला आहे। राणीचा दरबार भरला जायचा। इकडं या बाजूला सरदार वगैरे बसले जायचे इकडं आणि राणी या ठिकाणाहून आपला राज्यकारभार करत असे। हा राणीचा दरबार असलेला महल आहे। आता हा एक मजला झाल्यानंतर आपल्याला आता याच्या खाली ही रचना कशी आहे, आता खाली खाली जायचं आहे। याच्या खाली राणी स्वतः राहत होती, तिची राहण्याची जागा याच्या खालच्या मजल्यावर आहे। पंचमहालच्या खालच्या मजल्यावर आपण जात आहोत। आता हे पहा अंधार आहे थोडस, परंतु पंचमहालातून बाहेर आल्यानंतर आता तुम्हाला जो समोर दिसत आहे तो आहे घोड्याचा तबेला। या ठिकाणी घोडे बांधण्याची व्यवस्था हे केले जायची। मित्रांनो, झाशीच्या राणीला एक मुलगा झाला होता आणि ज्याला विषबाधा झाल्यामुळे तो मुलगा मृत्यू पावला। त्यानंतर राणीने एक मुलगा दत्तक घेतला ज्याचं नाव दामोदरराव होतं आणि दत्तक मुलगा घेतल्यानंतर इंग्रजांनी नंतर लॉर्ड डलहौसी हा जो इंग्रज अधिकारी होता त्याने संपूर्ण भारतातली जी संस्थानं आहेत ही खालसा करण्याचं फरमान सोडलं आणि मग त्यामध्ये झाशी सुद्धा एक संस्थान होतं आणि दत्तकपुत्र राणीला दत्तकपुत्र असल्यामुळे राणीला हे संस्थान खालसा करण्याचं फरमान या लॉर्ड डलहौसीने सोडलं। त्यावेळी राणीने सांगितलं की मैं मेरी झांसी नहीं दूंगी असं ठणकावून सांगितलं। परंतु 1857चं बंड सुरू झालं आणि या बंडामध्ये राणीने इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र उचललं। हा इंग्रजांनी बांधलेला हवा महल आहे। इथून या ठिकाणाहून शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी याची निर्मिती केलेली आहे। वरती जाऊन पाहूया आपण। या ठिकाणाहून किल्ल्याचा पूर्णपणे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो। झाशी शहर या ठिकाणाहून आपल्याला दिसतं आहे। त्याचप्रमाणे ही तटबंदी सुद्धा किल्ल्याची आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे। हा इंग्रजांचा हवा महल आहे ज्यासाठी राणी इंग्रजांविरुद्ध लढली होती। हेगणे बंड तिने केलं होतं की मैं मेरी झांसी नहीं दूंगी। आज या किल्ल्यावर आपल्याला हा तिरंगा ध्वज लहरताना दिसतोय, फडकताना दिसतो आहे। आपण आता ज्या ठिकाणाहून राणीने घोड्यासहित या किल्ल्यावरून बाहेर उडी घेतली होती त्या ठिकाणाकडे जात आहोत। हे पहा समोर आपल्याला शिल्प दिसत आहे, ठीक आहे नाही। राणी घोड्यावर बसलेलं शिल्प या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। ही तीच जागा आहे ज्या ठिकाणाहून राणीनं आपल्या घोड्यासहित सारंग नावाचा घोडा होता आणि या घोड्यावरून राणीनं हे पहा या बाजूला या ठिकाणाहून या बाजूला खालती या बाजूला राणीने उडी घेतली होती घोड्यासहित। राणी इंग्रजांच्या तावडीतून सुटून किल्ल्यावरून निघून गेली। ती इथून कालपी नावाचं ठिकाण आहे, कालपीला गेली आणि कालपीहून पुन्हा ग्वाल्हेरला शिंदे घराणं जे आहे या शिंदे घराण्याकडे ती गेली। इंग्रजांविरुद्ध
काही मदत होते का या आशेनं ती शिंदे घराण्याकडे गेली होती. परंतु शिंदे राजे जे होते त्यांनी राणीला मदत केली नाही, सैन्याची मदत दिली नाही. पुन्हा सर ह्यूज हा जो इंग्रज अधिकारी आहे याच्या तावडीमध्ये राणी सापडली. तिन्ही बाजूने या सर ह्यूजने राणीला घेरलं होतं आणि त्याच्या तावडीत सापडल्यानंतर पुन्हा एकदा तिची तलवार तळपली आणि पुन्हा ती इंग्रजांविरुद्ध लढली. या ठिकाणाहून हे खालचं ठिकाण जे दिसत आहे हे आहे या ठिकाणी शिवमंदिर आहे या ठिकाणी, जिथं राणी दररोज दर्शनासाठी जात होती. हा किल्ल्याचा व्ह्यू इथून आपल्याला दिसतो आहे. पूर्णपणे अतिशय चांगल्या स्थितीत आहे किल्ला हा. हे पहा, हे शिवमंदिर आहे खालच्या बाजूला. या ठिकाणी राणी दररोज दर्शनासाठी जात होती. आणि आणखीन एक, या मंदिराला दर्शनासाठी जात असताना वाटेमध्ये फाशीघर लागतं, ते आपल्याला पाहायचं आहे. फाशीघर, आपण आता फाशीघराकडे जाऊया. फाशीघर इथून जाता येईल आपल्या खाली. हा समोर दिसतोय हाही एक हवा महल आहे. हवा महल आहे या ठिकाणी. इथून आपल्याला खालचा व्ह्यू दिसतोय. तटबंदी पाहू शकता. हे पहा, वर जातो. इथून इकडची ही तटबंदी दिसते या बाजूची. आणि इकडच्या बाजूला संपूर्णपणे झाशी शहर आपल्याला दिसतोय आहे. राहण्यासाठीची जागा आहे. सैनिकांचंच निवासस्थान, हे सैनिकांचं निवासस्थान आहे. पहा, सैनिक या ठिकाणी सैनिकांना राहण्यासाठी त्या जागा आहेत. सैनिकांचं निवासस्थान. शंकराच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असे त्यावेळी एक वेळेस या ठिकाणी तिला एक दृश्य दिसलं. कोणतं तो दृश्य तर एका कैद्याला या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. समोर आपल्याला दिसतं हे फाशी घर आहे. या ठिकाणी कैद्याला फाशी दिली होती आणि हे दृश्य पाहून, हे फाशीघर आहे. या ठिकाणी एका कैद्याला फाशी दिलेली राणीने पाहिली आणि त्यानंतर हे फाशीघर राणीने बंद करण्याचं फरमान सोडलं आणि तेव्हापासून हे फाशीघर बंद झालं. जे कैदी असतील या कैद्यांना कैदखान्यामध्ये किंवा कालकोठरीमध्ये ठेवण्याचे आदेश राणीने दिले होते. हा रस्ता आहे महादेव मंदिर, शंकर मंदिर आहे खाली, ज्या ठिकाणी राणी नित्यपणे दररोज
दर्शनासाठी जात होती